ओके मॅम. सो करिअर आणि घर या दोन्ही गोष्टी सांभाळून फिमेलला सर्व करायला लागतं. आता तुम्ही हे जे इन्स्टिट्यूट उभं केलंय यामध्ये तुमचे कष्ट आहे, पण हे तुम्ही सर्व घर सांभाळून करत असाल. आणि आपल्या भारतामध्ये फिमेलला तिचं करिअर करताना घर सांभाळूनच ते करायला लागतं. सो यामध्ये तुम्हाला सपोर्ट होता घरच्यांचा आणि समाजातही काय काय अडचणी आला हे जरा सांगू शकाल? येस सर, डेफिनेटली घरच्यांचा मला सपोर्ट मिळाला, त्यामुळेच मी इथे सर्व काही करू शकते. जेव्हा एक स्त्री तिचं असतं की फॅमिलीला जेवढी प्रायोरिटी देते तेवढं ती तिच्या बिझनेसला किंवा तिच्या करिअरला देत नाही. जेव्हा ती ह्या गोष्टी करते त्यामुळे तिचं करिअर बॅकफूट राहते. आणि जेव्हा ती दोन्ही बॅलन्स करते, आपण म्हणतो वर्क लाईफ बॅलन्स, जेव्हा दोन्ही गोष्टी बॅलन्स करता येतात तेव्हा ती शुअरली ह्या गोष्टी म्हणजे टॅकल करू शकते. ओके. पण मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये ह्या ज्या अटी लागू असतात फिमेलला, की जसं की हजबंडचं असं असतं की तू करिअर कर पण घर सांभाळून कर. मी जर 5 वाजता येतोय तर मला चहाचा कप तुझ्याकडनं हवा, लाईक मी किचन मध्ये जाऊन नाही बनवणार. एक आपलं ट्रॅडिशन आहे की फिमेलला सेकंड प्रायोरिटी दिली जाते आताही. जेंट्सनी काय करायचं, त्यांना फक्त बाहेरचं ऑफिस, त्यांना दुसऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी तशा भरपूर आहेत, पण एक असतं ना की घरातलं काहीच बघायचं नाही. मग मुलांचा होमवर्क आला, मुलांच्या स्कूल झाल्या, टिफिन झाल्या, सगळ्या गोष्टी लेडीजने करून तिचं करिअर करायचं, पण त्यामुळे ती मागे राहते. सपोर्ट म्हणजे काय की तुम्ही त्या गोष्टींमध्ये सपोर्ट, की चला तू टिफिन बनवते, मी होमवर्क घेतो, ह्या गोष्टी जेव्हा सपोर्ट फक्त मेंटली इमोशनली नको असतो, तर तो फिजिकली जिथं अवेलेबल असण्याची टाइम आहे तिथं अवेलेबल राहायला गेलं त्याला आपण सपोर्ट म्हणू शकतो. नाहीतर फक्त तू कर पण सगळं सांभाळून कर. हेही असतं की तू माझ्या फॅमिली डिस्टर्ब नाही करायची. करेक्ट. म्हणजे सणवार असेल किंवा घरातले लग्न समारंभ असतील ते सगळं सांभाळूनच ते करायचंय. मला असं वाटतं मुलींच्या करिअरला हा एक ड्रॉबॅक आहे की तू हे सांभाळ आणि मग कर. मुलांना आपण कधीच म्हणत नाही की तू हे सांभाळ आणि मग तुझं करिअर कर. मुलांना लहानपणापासूनच एक ट्रेनिंग दिलं, तू तुझं कर. बरोबर. ते करू शकतात सर, त्यांना दुसरं बर्डन काहीच दिलेलं नसतं. पण फिमेलला फॅमिली आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि सगळ्यात महत्वाचं मग ती काय करते, जेव्हा फॅमिली सांभाळते, प्रायोरिटी ती फॅमिलीला देते, तेव्हा ती करिअर मध्ये मागे राहते. मग परत घरच्यांचं काय असतं, तू काय करू शकते, बरोबर, तू काहीच करू शकत नाही कारण तुला चान्स दिला. मला असं वाटतं हा प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा घरातील जो कमवणारा पुरुष आहे त्याचे फायनान्शियल क्रायसिस यायला लागतात, तेव्हा तो त्याच्या वाईफला खूप ब्लेम करायला लागतो की तू एवढ्या वर्षाचं काहीच केलेलं नाहीये. पण मला अशा पॉइंटला असं म्हणायचंय की तू तरी तिला काय सपोर्ट केलायस का? एक्झॅक्टली, काहीही करत नाही. आणि या गोष्टींमध्ये कसं होतं, तुम्ही सपोर्ट करत नाही. आता तुमची सिच्युएशन ही प्रत्येकाने समजून घ्यायला हवी की आत्ताची सिच्युएशन काय. तुम्ही अगदी लग्न झाल्यावर तिला घरातच ठेवणार आणि अगदी सडनली तिला म्हणणार तू काय केलं, आणि तिच्यावर असे उपकार जतवल्यासारखे करणार की मी तुझं सगळं करतो, तर ती तुझ्यासाठी घरात राहतेच ना. बेसिक गोष्ट काय, जो बेसिक गोष्ट अशी आहे की कुठल्याही फॅमिलीमध्ये जो अर्निंग करतो तो त्या घरातला लीडर असतो. इन शॉर्ट ते सगळे करते, मग ते मेल असो किंवा फिमेल असो. काही घरामध्ये फिमेल पण असतात की ज्या लीडर असतात. पण इथे आपण हा मुद्दा मला खूप खटकतो की जे इव्हन आपल्याही पिढीतले जनरेशनचे मुलं असे आहेत की त्यांना त्यांची वाईफ घरातच हवी असते, त्यांनी काही कोणी पण असे क्रायसिस वगैरे आले काही, मग ते जागे होतात. आणि यात एक हेही असतं, जेव्हा दुसऱ्यांची वाईफ छान काहीतरी करते तेव्हा घरात कम्पेअर करतात. मग तुम्ही तेवढं फ्रीडम तुमच्या घरातल्या लेडीजला दिला आहे का, हे तुम्ही आधी जज करायला हवं. आणि एक आता हे इन्स्टिट्यूट चालवणं आपल्या समाजात मक्तेदारी आहे पुरुषांची. इन्स्टिट्यूट असेल, कंपन्या असतील, तर हे जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं तेव्हा कुठल्या अडचणी आल्यात तुम्हाला? लाईक फिमेलला कोणी सिरियस नाही घेत कुठल्याही गोष्टी. एक्झॅक्टली. मला ना ऍक्च्युली हेच पुरुषी अहंकार याच्याशी मी खूप जास्त डील करत असाल, रोज डील करत असाल. मला कसं होतं की जेव्हा मी इन्स्टिट्यूट चालू करेल, ते रन होईल नाही होईल, मला त्यात सक्सेस मिळेल ही क्वेरी होती. सो मी काय केलं, आधी जॉब केला आणि जॉबचा पूर्ण पैसा इन्व्हेस्ट करून ठेवला. तो साठल्यानंतर मला माहिती होतं माझे पैसे बुडले तरी मला कुणाला आन्सर द्यायचं नाहीये, कुणाला म्हणजे त्याचा रिप्लाय द्यायचा नाही की तू ह्या पैशांचं काय केलं, बुडले ओके ते माझे होते. या गोष्टींमुळे मी सहज विदाउट प्रेशर ते करू शकले. ओके. आता तुम्ही ज्या टप्प्यात आहात की तर तुम्ही नवीन येणाऱ्या ज्या मुली ज्या कॉलेज गोईंग आहेत किंवा 11वी 12वीला आहेत, इव्हन 7वी 8वीच्या पण आपण कन्सिडर करू,
तर तुम्हाला असं काय वाटतं की त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल की ज्या गोष्टी तुम्ही नाही केल्या आणि आता तुम्हाला त्या बाबतीत रिग्रेट होतंय की ते तसं केलं असतं तर आता लाईफ थोडी ट्रॅक वेगळा असता? किंवा मला कसं की मला असं वाटतं आपण एज्युकेशन मस्ट आहे, पण आता माहिती आपल्याला फिमेल म्हणजे काय बिअर करते पुढे. सो तिने पहिलेच अवेअर व्हायला पाहिजे की मला माझं करिअर करायचं आहे. लग्न आता माझंही म्हणजे या सगळ्या बंधनांमुळे लवकर लग्न झालं, पण माझं एक एम होतं की मी काहीतरी करणार, ते लग्नानंतर असो की लग्न अगोदर. मला असं वाटतं माझं लग्न लवकर झालं तर प्रत्येक मुलीने ऍटलिस्ट एज्युकेशनचा पार्ट आणि स्वतःचं करिअर जे काही करायचं आहे ते अगोदरच सेट करून घ्यावं आणि नंतर लग्न करावं. कारण काय होतं, जे आई वडील करू शकतात ते सासू सासरे हजबंड तेवढा सपोर्ट करू शकतील की नाही हे सांगता येत नाही. ओके, पण असं पण आहे का, आता तुम्ही विषय काढला की तर फिमेलला कुठेतरी सपोर्ट करत नाही असं जरा जास्त निदर्शनात म्हणजे सपोज आता एखाद्या मुलीचं लग्न होण्या अगोदर त्या मुलाची आई घरातलं सगळं करते, पण लग्न झाल्यावर त्यांना सगळ्यांना अपेक्षा असते घरातल्या सुनेनीच सगळं करायचं ही सगळ्यात पहिला. आणि प्लस तिने तिचं करिअर म्हणजे दुसऱ्यांच्या सुना करताना दिसल्या तर मग ती बघ काय करते आणि तू काय. पण तरी तुला जायचंय तर तू घरातलं सगळं आवरून द्यायचं. मग अगदी त्या घरातल्या सासूला म्हातारपण आलेलं असतं कारण त्या अगोदर ती म्हणजे खंबीर असते करायला, पण जेव्हा ती आपली नवीन आली तर सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी तिच्यावर टाकून सोडली. मग मला म्हणायचंय इथे सासूनी थोडा सपोर्ट करायला हवा, घरातल्या नंदेनी सपोर्ट करायला. जेवढा तुम्ही नंदेला सपोज एक सासू आहे तिच्या मुलीला जी तशी ट्रीट करत असेल ना त्याच पद्धतीने सुनेला करा. सुनेला तसं ट्रीटमेंट मिळाली तर ती फ्रीली करू शकेल. आता तिला बर्डन असतं मी काही केलं तरी प्रॉब्लेम, नाही केलं तरी प्रॉब्लेम. सो ती काय करते, जाऊ दे मला माझं करिअर राहू दे, मी यांचंच करते, मी यांनाच हॅपी ठेवते. आपल्या समाजामध्ये असं मुलगी असो किंवा सून असो, आई पण मुलीला हेच सांगते की आधी तू घरातलंच सांभाळ, तुझे रिलेशन्सच सांभाळ. लाईक म्हणजे स्वतःच्या मुलीला सासूरवाडीला काही त्रास होत असेल किंवा काय तरी तिने तिथेच राहावं. नाही सर, मला तरी असं वाटतं फिमेलचा हा मुळातच एक प्रॉब्लेम वाटतोय मला, मुलगी असो किंवा सून असो, की तू सगळ्यांना सांभाळूनच कर. ह्याच गोष्टी पुरुषाला बंधन नसतं त्या गोष्टी. आता इथून पुढे आईने अवेअर झालं पाहिजे. मी म्हणजे मला एक मुलगी आहे, सो मी काय म्हणते तुला जिथे जी गोष्ट नाही आवडत ना नाही बोलायला शिकायचं. आणि आपण लेडीज मुलींना काय करतो, तू नाही बोलू नको बाळा, त्यांना वाईट वाटेल, दुसऱ्यांची मनं कशी सांभाळायची हे, आणि मग स्वतःच्या मनावर किती बर्डन पडतंय. तुम्ही बघा किती केसेस मध्ये लेडीजच का सुसाईड करतात, सुसाईड करणारे. आता रिसेंटली वैष्णवी त्यांच्या मनावर बर्डन झालेलं असतं कारण त्यांना नाही म्हणायला शिकवलं जात नाही, त्यांना दुसऱ्यांचा अपमान करता येत नाही का तर वाईट वाटेल रिलेशन. तुम्ही बघा एखाद्या पुरुषाने जर किती वाईट बोललं तर रिलेशन तुटत नाही, पण जिथे मुलगी उलट बोलते तिथे तिला घरी बसवलं जातं, तुझ्या वडिलांना कॉल करून सांगितलं जातं. सो ह्या गोष्टी आईने आधी मुलींना शिकवावं की तू तिथल्या तिथे उत्तर द्यायला शिक. कोणाला वाईट वाटू दे वाटलं तर ओके, कारण मग पहिल्यापासून सवय असते. आणि नवीन घरी सून गेल्यावर तिने आधीच उत्तरं दिली ठीक आहे हे नाही, नाही ती घरच्यांना सवय होऊन जाते. अगदी ती नंतर सुरुवात केली ना तर मग तू म्हणजे आता डोक्यावर चढली वगैरे ही अशी असते. तो असं केलं पाहिजे. ओके, आणि आता हे इन्स्टिट्यूट चालवताना तुम्हाला सपोर्ट लाईक कुठल्या गोष्टींना जास्त प्रेशराईज होतात तुम्ही, किंवा बिझनेस करताना मी जसं म्हणलो की साधं एक रिक्षावाला जरी असेल, सपोज तुम्हाला खूप फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही मटेरियल नाही, तुम्ही एक रिक्षावाल्याला जरी विचारायला गेला तर सपोज फॉर एक्झाम्पल तुमच्यासोबत तुमचे हजबंड आहे किंवा भाऊ आहे, तो सगळ्या गोष्टी त्याच्याकडे बघूनच बोलणार. जो काही पुरुष तुमच्यासोबत आहे तो तुमच्याशी डीलच नाही करणार. ह्या गोष्टी मी माझ्या वाईफ सोबत, बहिणींसोबत किंवा आईसोबत कोणासोबत जरी असलं तर मी ते खूप अनुभवलंय की काम त्यांचं जरी असलं तरी ते कोणीही पुरुष असेल ना ते आपल्या म्हणजे पुरुषाकडे बघून बोलतात. नाही सर, जेव्हा तुम्ही फायनान्शियल डिपेंडंट राहाल तेव्हा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. जेव्हा तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडेंट आहात तेव्हा तुमच्या नजरेतच तो अभिमान तो असतो की समोरचं बोलू शकतं. म्हणजे मला म्हणायचं यामध्ये मुलींनी लिडरशिप क्वालिटी हवी मुलींमध्ये. जेव्हा आहे जरी फॅमिली आहे आपल्यासोबत
त्यांना डील करता आलं पाहिजे. आणि मला तर स्पेशली सगळ्या जेंट्सला सांगायचंय की हा जो समोरचा जो काही प्रॉब्लेम येणार आहे रिक्षावाल्याशी, हँडलिंग त्यांना तुम्ही सोबत असताना करायला शिकवा. त्याने काय होईल की त्यांना पुढे चालून सगळ्या गोष्टी इझी जातील. नाहीतर मग तू जाऊ शकत नाही, थांब मी येतो, मी करतो, ह्या गोष्टी होतात. त्यांना तुम्ही टॅकल करायला तुमच्या सोबत असताना शिकवा आणि नंतर ते डील करू शकतील. मग प्रत्येक गोष्टीला तुमची पळपळ होणार नाही, चिडचिड होणार नाही, म्हणजे भांडणं क्रॅशेस कमी होतील. ओके. आणि नवीन ज्या मुली येणार आहेत म्हणजे कुठल्याही फील्ड मधल्या, सो त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल की घर महत्वाचं आहे की करिअर महत्वाचं आहे? आजच्या काळामध्ये तर करिअरही तेवढंच महत्वाचं आहे आणि घरही तेवढंच महत्वाचं. कारण की आत्ताच्या मुलांची मनस्थिती अशी आहे की मला कमवणारी वेल एज्युकेटेड मुलगी हवी, पण मग ती मुलगी घरातली सगळी कामं करणारी हवी, नातेगोते सांभाळणारी हवी. सो करिअर आणि फॅमिली दोन्ही म्हणजे पॅरलल बॅलन्स. येस. ओके. थँक्यू. थँक्यू सर.